आशिया खंडात प्रथम क्रमांकाचे मातेचे धरण असलेले जायकवाडी धरण जवळपास 80% भरले असून सध्या धरणात 6000 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे सूत्रांनी दिली। मराठवाड्याला वर्षभर पाणी पुरवठा करणे आता शक्य होणार असल्याने मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली। 1 जून 2025 रोजी जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1505 फूट इतकी नोंद करण्यात आली होती। दरम्यान नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदीला 2 वेळेस पूर आला। या पुराचे पाणी जायकवाडी धरणात सतत येत राहिल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली। इतकेच नव्हे तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 151 मिलीमीटर पाऊस झाला। 24 जुलै गुरुवारी सायंकाळी 6 वाजता जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1518 फूट नोंद करण्यात आली असून धरणात पाण्याची टक्केवारी जवळपास 80% झाली। सध्या धरणात एकूण पाणी साठा 2441.905 दशलक्ष घनमीटर इतका नोंद करण्यात आला, तर उपयुक्त पाणी साठा 1703.799 दशलक्ष घनमीटर इतका नोंद करण्यात आला। दरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणासाठी धरणाच्या उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। जायकवाडी धरणातून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कृषी उद्योग व पिण्यासाठी पाणी वितरित केले जाते, तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील 2,78,000 हेक्टर शेतजमिनीचे धरणाच्या पाण्याखाली सिंचन केले जाते। आता पावसाचा वेग मंदावलेला असतानाही जायकवाडी धरणात 6000 क्युसेस प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरूच असल्याचे सांगण्यात आले। धरणाच्या वरची धरणे गंगापूर, दारणा, पालखेड, पुनगाव, भाम, भोजापूर, नांदूर, मगमेश्वर, वाकी, कळवा, नागमठाण, करंजवन, मुकणे आदी धरणे 80% भरल्याची माहिती मिळत आहे। जायकवाडी धरणाची सद्यस्थिती पाहता धरण पूर्ण 100% भरण्यासाठी आता केवळ 4 फूट पाणी पातळीची आवश्यकता असल्याचे सूत्रांनी सांगितले। जायकवाडी धरणाची जलक्षमता 1522 फूट आहे। एकंदरीत 1 जून नंतर जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 13 फूट पाणी पातळीची वाढ झाली आहे। स्थितीवर धरण अभियंता मंगेश शेलार, यांत्रिकी सहाय्यक गणेश खराडकर लक्ष ठेवून असून मराठवाड्याला वर्षभर पाणी पुरवठा करणे आता शक्य होणार आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।